नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा माणसाची कथा जाणून घेणार आहोत ज्याने अक्षरशः शून्यातून एक अखंड आणि बलाढ्य साम्राज्य उभं केलं. आपण बोलतोय इतिहासातील एका महान, अत्यंत कुशाग्र आणि अद्वितीय राजकीय बुद्धिमत्तेबद्दल. त्यांनी राज्यकारभाराचे असे काही नियम लिहिले जे आजही तितकेच अचूक आणि जगभरात अभ्यासाचा विषय आहेत. आता ह्या एका वाक्याकडे लक्ष द्या. प्रजेच्या सुखातच राजाचे सुख सामावलेले असते. हे ऐकल्यावर काय वाटतं? आपल्या सहसा असा समज असतो की प्राचीन रणनीती म्हणजे फक्त कठोरपणा आणि निर्दयी युद्ध. पण हे वाक्य तो समज पूर्णपणे मोडून काढतं. यातून एक अत्यंत नैतिक आणि प्रजेच्या कल्याणाची काळजी घेणारा विचार समोर येतो. राजाचं खरं सामर्थ्य केवळ सैन्यात नसून प्रजेच्या आनंदात आहे, हा अतिशय प्रगल्भ विचार त्यांनी हजारो वर्षांपूर्वी मांडला. अनेकदा या महान विचारवंताची तुलना युरोपियन तत्त्वज्ञ मॅकियावेली यांच्याशी केली जाते. पण इथे खूप रंजक गोष्ट आहे. चाणक्य हे मॅकियावेलीच्या तब्बल 1800 वर्षे आधी होऊन गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाणक्यांनी राज्यकारभारावर जो ग्रंथ लिहिला तो मॅकियावेलीच्या तुलनेत अधिक व्यापक आणि अत्यंत पद्धतशीर आहे. तो केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात तत्कालीन जीवनाची अनेक अंगे सामावलेली आहेत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण आज सगळा इतिहास 6 भागांत समजून घेणार आहोत. सुरुवात करूया प्राचीन रणनीतिकाराच्या ओळखीपासून. मग मौर्य साम्राज्याची स्थापना, अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, प्रशासनाची कार्यपद्धती, संपत्ती आणि गुप्तहेर व्यवस्था, आणि शेवटी त्यांचा चिरंतन ऐतिहासिक वारसा. चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला. प्राचीन रणनीतिकार आणि साम्राज्यामागील खरा शिल्पकार. कारण ग्रंथ समजून घेण्याआधी तो लिहिणाऱ्या माणसाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता चाणक्यांबद्दल सांगायची सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांनी एकाच वेळी बजावलेल्या अनेक भूमिका. ते फक्त राजकारणी नव्हते, ते एक तत्त्वज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते, मुत्सद्दी होते आणि तक्षशिलेतील एक महान शिक्षकही होते. गुप्तहेर विद्येत तर त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हता. ह्याच अष्टपैलू ज्ञानामुळे आणि कौशल्यांमुळे ते एक परिपूर्ण राष्ट्रनिर्माते बनू शकले. आजही आपण त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त ह्या नावांनीही ओळखतो. इथून आपण वळतोय आपल्या दुसऱ्या भागाकडे, मौर्य साम्राज्याची स्थापना. हा प्रवास एका अपमानापासून सुरू होऊन थेट भारताच्या एकत्रीकरणापर्यंत कसा पोहोचला हे आता आपण पाहणार आहोत. आपण ज्या काळाबद्दल बोलतोय तो काळ आधी समजून घ्या. हा तो काळ होता जेव्हा जगात सिकंदरची म्हणजेच अलेक्झांडर द ग्रेटची आक्रमणे होत होती. संपूर्ण जगात एक मोठी राजकीय अस्थिरता आणि उलथापालथ सुरू होती. आणि बरोबर याच काळात चाणक्यांचा हा थक्क करणारा प्रवास सुरू होता. तक्षशिलेत शिकवणाऱ्या एका शिक्षकापासून ते एका बलाढ्य साम्राज्याच्या शिल्पकारापर्यंतचा हा प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. यामागची कथा एखाद्या चित्रपटासारखीच आहे. श्रीमंत आणि बलाढ्य नंद घराण्याच्या दरबारात चाणक्यांचा मोठा अपमान झाला आणि तिथेच त्यांनी या शक्तिशाली घराण्याचा समूळ नाश करण्याची घोर प्रतिज्ञा केली. पण हे करायचं कसं? यासाठी त्यांनी चंद्रगुप्त नावाच्या एका अत्यंत प्रतिभावान तरुणाला शोधून काढलं. त्याला युद्ध आणि राज्यकारभाराचे धडे दिले. या गुरुशिष्याच्या जोडीने केवळ नंद घराण्याचा पराभवच केला नाही, तर विखुरलेल्या भारतीय उपखंडाला एकत्र आणून मौर्य साम्राज्याचा एक अतिशय भक्कम पाया रचला. या ऐतिहासिक विजयानंतर आता आपण तिसऱ्या भागात प्रवेश करतोय, अर्थशास्त्र समजून घेताना. राज्यकारभाराचा तो अंतिम आणि अभेद्य आराखडा जो त्यांनी स्वतः लिहून काढला. मुळात अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ काय हे आधी आपण समजून घेऊया. इथे अर्थ म्हणजे भौतिक समृद्धी आणि राज्याची सत्ता, आणि शास्त्र म्हणजे एक अतिशय पद्धतशीर अभ्यास किंवा ग्रंथ. 15 खंडांमध्ये विभागलेल्या या ग्रंथाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. तुम्ही विचार करा, यात खाणकामापासून ते परराष्ट्र धोरणापर्यंत आणि कायद्यापासून ते शेतीपर्यंत जवळजवळ सर्वच विषयांवर हजारो श्लोकांमधून अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. हे खरोखरच अफाट आहे. इथला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे चाणक्यांनी कठोर राजकीय वास्तव आणि नैतिकता ह्या दोन्ही गोष्टींना कधीही वेगळं काढलं नाही. त्यांनी सुरक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक व्यवस्था ह्या सर्वांची अतिशय सुंदर गुंफण केली. हा फक्त कागदावरचा सैद्धांतिक विचार नव्हता बरं का, तर ती प्रत्यक्ष अंमलात आणलेली एक अत्यंत प्रभावी आणि परिपूर्ण कार्यप्रणाली होती.
आता आपण चौथ्या भागात पाहणार आहोत प्रशासनाची कार्यपद्धती आणि राज्याची नेमकी रचना कशी असावी याबद्दलचे त्यांचे विचार. हे ऐकून तुम्हाला नक्कीच जाणवेल की प्रशासनातील मानवी स्वभाव आजही अजिबात बदललेला नाही. प्रशासनाविषयी बोलताना त्यांचा सर्वात प्रसिद्ध राजकीय दृष्टिकोन समोर येतो, तो म्हणजे सप्तांग सिद्धांत. चाणक्यांनी राज्याला एका जिवंत शरीराची उपमा दिली, ज्याचे 7 अवयव किंवा अंग असतात. मानवी इतिहासातील राज्याच्या रचनेविषयीचा हा सर्वात जुना, सखोल आणि पद्धतशीर सिद्धांत मानला जातो. आता हे 7 घटक एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे खूपच रंजक आहे. यात सर्वोच्च स्थानी आहे स्वामी म्हणजे राजा, त्याच्या मदतीला अमात्य म्हणजेच मंत्री, त्यानंतर जनपद म्हणजे राज्य आणि तिथली लोकसंख्या, सुरक्षेसाठी भक्कम दुर्ग म्हणजेच किल्लेबंद राजधानी, आर्थिक ताकदीसाठी कोष म्हणजे तिजोरी, रक्षणासाठी दंड म्हणजे लष्कर आणि शेवटी मित्र म्हणजेच आपले मित्रपक्ष. हे 7ही घटक एकमेकांना पूरक ठरूनच एका राज्याला महासत्ता बनवतात. हे पुढचं ऐकून तुम्हाला नक्कीच थोडी गंमत वाटेल. प्राचीन काळातल्या अधिकाऱ्यांनाही भ्रष्टाचारापासून लांब ठेवण्यासाठी कडक उपायांची गरज होतीच. आज ज्या नियमित ऑडिट्स, सरप्राईज इन्स्पेक्शन किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या आपण पाहतो, त्या चाणक्यांनी त्या काळीच त्यांच्या ग्रंथात स्पष्टपणे लिहून ठेवल्या होत्या. विचार करा, आजच्या आधुनिक प्रशासनालाही हा प्राचीन शहाणपणा किती तंतोतंत लागू पडतो. चला, आता आपण 5व्या भागात प्रवेश करूया. हा भाग थोडा अधिक थरारक आहे. यात आपण पाहणार आहोत संपत्ती, गुप्तहेर व्यवस्था आणि सुरक्षेच्या माध्यमातून राज्याचं रक्षण कसं केलं जायचं. चाणक्यांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट करून ठेवली होती, मजबूत अर्थव्यवस्था हीच राजकीय आणि लष्करी वर्चस्वाची पहिली पायरी आहे. कोष हा राज्याच्या सत्तेचा कणा आहे. साधी गोष्ट आहे, जोपर्यंत राज्याची तिजोरी पैशांनी भरलेली नाही तोपर्यंत लष्कर किंवा प्रशासन चालूच शकत नाही. म्हणूनच त्यांनी शेती, व्यापार, खाणकाम आणि उत्पादन यांच्या विकासावर सर्वोच्च भर दिला. आणि यातूनच आपल्याला त्यांचा परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन समजतो. त्यांचा मंडल सिद्धांत हे आजच्या आधुनिक जिओपॉलिटिकल बुद्धिबळाच्या खेळासारखंच आहे. शत्रूचा शत्रू हा आपला नैसर्गिक मित्र असतो, हे सूत्र वापरून सत्तेचा समतोल कसा राखायचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व कसं निर्माण करायचं याचं अतिशय अचूक आणि मास्टरफुल विश्लेषण त्यांनी यात केलं आहे. सुरक्षेबद्दल सांगायचं तर त्यांनी खबऱ्यांचं आणि गुप्तहेरांचं एक अतिशय प्रगत आणि गुंतागुंतीचं जाळं विणलं होतं. अंडरकव्हर एजंट्स आणि अगदी प्रतिगुप्तहेर यंत्रणाही त्यांच्याकडे होती. आणि विशेष म्हणजे गुप्तहेरांनी आणलेली माहिती 100% खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वतंत्र पडताळणी यंत्रणाही त्यांनी उभी केली होती. युद्ध म्हणजे केवळ भावनेच्या भरात केलेली मारामारी नाही, तर ते एक अत्यंत विचारपूर्वक वापरलं जाणारं धोरणात्मक साधन आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या म्हणजेच 6व्या टप्प्यावर आलो आहोत. हा प्राचीन ऐतिहासिक वारसा आधुनिक जगात कसे पडसाद उमटवत आहे हे आपण इथे पाहणार आहोत. जगातील इतर महान ऐतिहासिक विचारवंतांशी तुलना केली की चाणक्यांची अद्वितीय बुद्धिमत्ता लगेच सिद्ध होते. इतर विचारवंतांनी राजकारणाच्या एका विशिष्ट अंगावर लक्ष केंद्रित केलं, जसं की कन्फ्युशियसने नैतिकतेवर किंवा संत त्सू यांनी युद्धकलेवर. पण चाणक्यांनी या सर्व गोष्टी एकत्र करून एकात्मिक राज्यकारभाराचा म्हणजेच इंटिग्रेटेड स्टेटक्राफ्टचा सिद्धांत मांडला, ज्यात अर्थव्यवस्था, मुत्सद्देगिरी आणि गुप्तहेर विद्या या सर्वांचा परिपूर्ण समन्वय होता. आता ही एक गोष्ट आहे का जी खरोखरच अचंबित करणारी आहे. हा एवढा मोठा आणि अमूल्य ग्रंथ शतकानुशतके हरवला होता, पण 1905 मध्ये आर श्यामशास्त्री या विद्वानाने हे संपूर्ण हस्तलिखित एका आश्चर्यकारक शोधात पुन्हा जगासमोर आणले. त्यांच्या या एका शोधामुळेच आज जगातील अनेक आधुनिक विद्यापीठांमध्ये चाणक्यांची ही प्राचीन रणनीती अतिशय आवडीने शिकवली जात आहे. तर ह्या सगळ्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या ह्या 21व्या शतकात आपण चाणक्यांचा अभ्यास का करावा? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. प्राचीन काळातील राष्ट्र उभारणीचे हे धडे आजच्या काळातील लीडरशिप, आधुनिक अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला एक अत्यंत भक्कम पाया प्रदान करतात. आणि म्हणूनच शेवटी असा विचार नक्कीच मनात येतो की जर चंद्रगुप्त ही मौर्य साम्राज्य घडवणारी धारदार तलवार होती, तर चाणक्य हे त्यामागील सर्व आराखडा तयार करणारं अत्यंत तीक्ष्ण आणि प्रगल्भ असं मस्तक होतं.
या अफाट आराखड्याचा अभ्यास करणं म्हणजेच एका अर्थी प्राचीन भारताच्या राजकीय बुद्धिमत्तेचा अभ्यास करणं आहे. आशा आहे की या माहिती सत्रातून मिळालेल्या माहितीमुळे तुम्ही त्यांचे विचार आणखी सखोलपणे वाचण्यासाठी नक्कीच प्रेरित व्हाल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.